महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। राजेंद्र ज्वेलर्स मालकचा खुनाचा प्रकरणात 2 आरोपी अटक। कशेळ येथील राजेंद्र ज्वेलर्सचे मालक हरीश तथा हरिसिंह राघोसिंह राजपूत यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी स्थानिक सावळे गावातील 2 तरुणांना अटक केली आहे। अन्य 3 ते 4 आरोपी फरार असून त्यांचा शोध नेरळ पोलीस घेत आहेत। कशेळे गावात मेकॅनिकचे दुकान असलेला एक तरुण आणि त्याचा सावळे गावातील मित्र अशा दोघांना या खून प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते। त्यांच्याकडून खुनाची माहिती मिळाल्यानंतर नेरळ पोलिसांनी सावळे गावातील त्या दोन्ही तरुणांना रात्री अटक केली। त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींची वसई आणि आता सोलापूर येथे राहत असलेल्या छगन राम पटेल यांच्या सोबत असलेल्या ओळखीमधून या खुनाचा प्लॅन करण्यात आला होता। पटेल हा सावळे गावाचा जावई असून त्यांचे आणि अटक करण्यात आलेल्या दोन्ही तरुणांचे चांगले संबंध होते। त्यातून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या छगन पटेलने काही काम असल्यास गेम वाजवता येईल असे सांगितले होते। त्यानुसार त्या सर्वांनीच कशेळ येथे राजेंद्र ज्वेलर्स या दुकानाची रेकी केली होती। छगन पटेल याने सापळा रचला आणि प्लॅन नुसार सावळे गावातील एका तरुणाला 3 डिसेंबरला पत्नीचे सोन्याचे गंठण गहाण ठेवून 2 लाख रुपये उचलण्यास सांगितले। त्यानंतर रात्री व्यापारी घरी जाण्यासाठी नेरळ स्टेशनकडे जात असताना त्याला लुटण्याचा इरादा करून सावळे गावातील एक तरुण कशेळ येथून हरीश राजपूत यांचा पाठलाग करीत आला होता। त्यानंतर वाकस गावाच्या अलीकडे दबा धरून बसलेल्या झायलो गाडीमधील लोकांना हरीश राजपूत यांना दाखवले। त्यानंतर राजपूत यांच्या बाईकच्या मागे झायलो असा पाठलाग सुरू होता। शेवटी वाकस पुलाच्या पुढील वळणावर जिथे गावाच्या हद्दीत झायलो गाडीने राजपूत यांच्या गाडीला धडक दिली, त्यानंतर पटेल आणि त्यांच्या सहकार्यांनी राजपूत यांच्याकडील बॅग हिसकावून घेण्याच्या इराद्याने चाकूने वार केले। मात्र राजपूत हे मजबूत शरीरयष्टीचे असल्याने ऐकत नव्हते। अखेर आरोपींनी त्यांचा धारदार शस्त्राने वार करून खून केला। आरोपींनी राजपूत यांच्या पोटात 12 ठिकाणी तर मानेवर, पायावर आणि गुडघ्याजवळ वार करण्यात आले होते। खून करून ते पुन्हा कशेळे रस्त्याने पळून गेले। राजेंद्र ज्वेलर्स ते घटनास्थळ या दरम्यान कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने पोलिसांसाठी या गुन्ह्याचा तपास करणे तसे आव्हानात्मक होते। मात्र गुप्तचर आणि स्थानिक परिस्थितीजन्य पुरावे यांच्या आधारे पोलिसांनी आव्हान पेलले। पोलिसांच्या माहितीनुसार या गुन्ह्यात किमान 3 ते 4 आरोपी असण्याची शक्यता आहे। त्यांना ताब्यात घेण्यासाठी रायगड पोलिसांची 3 पथके तैनात असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक लगारे यांनी दिली। महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार, कर्जत। आणि त्या परिसरात राहत होते असं आम्हाला माहिती मिळालेली आहे, परंतु त्यांचे मूळ गाव हे वेगळं सोलापूर जिल्ह्यातील आहे असे प्राथमिक माहिती मिळत आहे। तर ह्या गोष्टी व्हेरीफाय करून एका योग्य ते निष्कर्ष परत तपास अधिकारी येणार आहे। पुराव्याची साखळी जोडून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी सदृढ पुरावे गोळा करण्यासाठी तपास अधिकारी PI तेंडुलकर आमच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे। सध्या सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे। हा चोरी करण्याचा असून सदर गुन्ह्यामध्ये 5 पेक्षा जास्त आरोपी निष्पन्न झालेले असल्याने खुनासहित दरोडा हे कलम लावण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक तेंडुलकर नेरळ पोलीस ठाणे हे करत असून फरार आरोपीच्या शोधासाठी सध्या 3 पथक तयार करण्यात आले असून ते पथक वेगवेगळ्या पद्धतीनं गोपनीय माहिती आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे शोध घेण्याचं कामकाज सुरू आहे। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, AC रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11,
अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.